नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष पळसकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ एससीबीटी अकॅडमी अमरावती. आपल्या या एससीबीटी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपलं जे हे नवीन चॅनल आहे मित्रांनो, अगदी बेसिक पासून म्हणजे जे विद्यार्थ्यांना बँकिंग बद्दल काहीच नॉलेज नाही आहे किंवा बँकिंगच्या रिलेटेड ज्या एक्झाम्स असतात ज्याबद्दल विद्यार्थ्यांना काहीच माहित नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे चॅनल घेऊन आलेलो आहे. यामध्ये जे आहे आपला हा आजचा फर्स्ट व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की बँकिंगच्या ज्या एक्झाम आहेत त्या कशा प्रकारे होतात, त्यासोबतच आपण कुठल्या कुठल्या एक्झाम देऊ शकतो किंवा आता याची प्रिपरेशन आपण कधीपासून स्टार्ट करू शकतो, आफ्टर 12th पासून किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन, है ना. आणि कुठले कुठले विद्यार्थी याचे फॉर्म भरू शकतात, एक्झामचा पॅटर्न काय राहतो किंवा सिलेबस काय आहे एक्झामचा, एज क्रायटेरिया काय आहे. तो अगदी बेसिक म्हणजे शून्यापासून आपण जे आहे याला सुरुवात करणार आहे. तो जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्या खूप कामाचं आपलं हे चॅनल राहणार आहे. तो पहिलं काम माझ्याकडनं तुम्ही सांगेल तुम्हाला की आपलं जे हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे एक्झाम काय होतात, त्याची स्ट्रॅटेजी काय राहील, आपण अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे आणि अगदी बेसिक पासून सर्व गोष्टी ज्या आहे फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलला तुम्हाला अवेलेबल राहतील. तो वेळ न गमावता आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करू. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे बँकिंग बद्दलचे जे आहे सर्व डाऊट क्लिअर होतील. जर नाही झाले तर आपण समोर सोबत आहोतच. तुमचे जे डाऊट्स आहेत तुम्ही आम्हाला पाठवू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा काय करू, प्रयत्न करूया. ठीक आहे. आपलं चॅनल जरी मित्रांनो नवीन असलेलं, ठीक आहे, तर लक्षात घ्या माझा जो एक्सपिरियन्स आहे मोर दॅन 10 इयर्स टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि मोर दॅन 100+ स्टुडंट्स आपल्या इथून जे आहे आतापर्यंत फायनल सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे. तो वेळ न गमावता आपण आपल्या व्हिडिओला जे आहे स्टार्ट करूया. तो एक्झाम कोण कंडक्ट करते यापासून आपण स्टार्ट करूया. तर आपण जर बघितलं बँकिंगच्या ज्या सर्व एक्झाम आहे ते कंडक्ट करणारी बॉडी असते आयबीपीएस. आणि आयबीपीएस अंतर्गत कुठल्या कुठल्या एक्झाम घेतल्या जातात त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. सर्वप्रथम जर आपण बघितलं आयबीपीएस, पीओ आणि क्लर्क. ठीक आहे. तो आयबीपीएस जे आहे, आता आपल्याला प्रश्न पडेल हे आयबीपीएस काय आहे. तो आयबीपीएस जे आहे ही कुठली बँक नाही आहे, ही एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे. ज्या म्हणजे ही जी बॉडी आहे ह्या सर्व बँकांच्या एक्झाम घेते. म्हणजे याला इन जनरल समजून घ्यायचं झालं तर लक्षात घ्या की जसं आपली युनिव्हर्सिटी राहते. आता आपण युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तर शिकत नाही, आपण शिकतो कॉलेजेसमध्ये. पण आपल्या कॉलेजची एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी कोण राहते, युनिव्हर्सिटी. तशी आपल्या बँकिंगची एसएससी, रेल्वे किंवा या ज्या एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे दॅट्स आयबीपीएस. तर आयबीपीएस अंतर्गत ज्या आहे पीओ आणि क्लर्क. आता व्हॉट इज पीओ? प्रोबेशनरी ऑफिसर. म्हणजे आपण बघतो की बँकेमध्ये मॅनेजर असते किंवा क्लर्क असते, बट मॅनेजर बनण्याच्या आधी जी प्रोसेस असते ती आहे प्रोबेशनरी ऑफिसर. म्हणजे कुठे डायरेक्ट मॅनेजरची जागा नाही निघत, पहिले कुठल्या पोस्ट नावाने येतात समजा प्रोबेशनरी ऑफिसर आणि सेकंड पोस्ट राहते क्लर्कची. ठीक आहे. आपण आधी पोस्ट बद्दल जाणून घेऊया. त्यानंतर एक वर्षभरामध्ये ही एक ऍड निघते, आयबीपीएस पीओ ची वेगळी निघते, आयबीपीएस क्लर्कची वेगळी निघते. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्क सेपरेट जागा निघतं. त्यानंतर आरआरबी. आता हे दोन आरआरबी तुमच्या समोर दिसत आहे. दिस इज रिजनल रूरल बँक अँड दॅट इज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. हा फरक आहे त्यामध्ये. ठीक आहे. ते रेल्वेच्या एक्झाम आहे आणि ह्या आपल्या बँकिंगच्या आहे. तर ह्या रुरल विभागातल्या एक्झाम राहतात पीओ आणि क्लर्क. त्यानंतर आयबीपीएस यसो. यसो जे आहे हे स्पेशलिस्ट ऑफिसरची एक्झाम आहे, जे काही पर्टिक्युलरच विद्यार्थी देऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचं ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची पोस्ट आपण याच्या अंतर्गत बघत आहे. तो ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन मध्ये ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, अॅनिमल हजबंडरी असे सब्जेक्ट होते, तेच लोक जे आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा फॉर्म भरू शकतात. जर लॉ मध्ये एज्युकेशन झालेलं असेल तर लॉ ऑफिसरचा फॉर्म, आयटी मध्ये झाले असेल, कम्प्युटर असेल समजा तुमच्या ग्रॅज्युएशनला, तर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक एसओचा फॉर्म निघतो. त्यानंतर जर एमबीए झालं असेल मार्केटिंग एचआर मध्ये वगैरे, तर त्याची सुद्धा एसओच्या अंतर्गत काय निघते, जागा निघते. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण आरबीआय असिस्टंट अँड आरबीआय ग्रेड बी. ठीक आहे. तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर इथपर्यंत जर बघितलं तर आपण ह्या सर्व बँकिंगच्या एक्झाम आहे, म्हणजे आयबीपीएसच्या अंतर्गत पीओ क्लर्क, एसबीआय पीओ क्लर्क, आरआरबी पीओ क्लर्क, आयबीपीएस एसओ आणि आरबीआय असिस्टंट म्हणजे क्लर्क आणि ग्रेड बी म्हणजे आपण पकडू पीओ लेवलची एक्झाम.
आता काही जणांना प्रश्न पडेल की यामधली सर्वात कठीण किंवा सर्वात इझी एक्झाम कोणती. तर यामध्ये सर्वात कठीण जी एक्झाम राहते ती राहते आरबीआय ची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरवर म्हणू आपण एसबीआय. ठीक आहे. नंतर आयबीपीएस, नंतर जे आहे आरआरबी. ठीक आहे. म्हणजे सर्वात इझी जर कुठली एक्झाम असेल बँकिंग क्षेत्रामध्ये तर ती राहते रिजनल रूरल बँकेची. ठीक आहे. तर ह्या आपल्या एक्झाम्स आहेत. आता यासोबतच म्हणजे आपण जर बँकिंगचा स्टडी करत आहोत तो आपण यासोबतच जे आहे म्हणजे सेम सिलेबसवर जास्तीत जास्त असं कन्सिडर करा की 10-15% जास्तीचा वेगळा अभ्यास करून जे आहे आपण काय करू शकतो लक्षात घ्या. इन्शुरन्स सेक्टरच्या पण एक्झाम देऊ शकतो. जसं LIC आहे, NICL आहे. तर याच्यासाठी आपल्याला फार डिफरन्स स्टडी करायची गरज नाही आहे. सेम सिलेबस आहे पूर्णता पूर्ण. फक्त आपल्याला जो डिफरन्स भेटणार आहे तो म्हणजे इन्शुरन्स सेक्टरच्या काही टर्म्स आपल्याला पाठ करावे लागतील किंवा लर्न करावे लागतील. ठीक आहे. बाकीचा जो सिलेबस आहे तो सर्वचा सर्व काय आहे सेम आहे. आता काही जण सांगतात की याच्यासोबत तुम्ही आरआरबी किंवा SSC पण करू शकता. बट SSC आणि आरआरबी साठी जो आहे GS एक व्हास्ट एरिया त्याच्यासोबत राहतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बरेचसे पॅटर्न आहे. तो आपण SSC आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बद्दल जे आहे ते एखाद्या अजून व्हिडिओ मध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण कव्हर करू बँकिंग आणि समजा इन्शुरन्स सेक्टर. तो आता जे आहे आपण म्हणजे एकच अभ्यास करून जे आहे बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरचे फॉर्म भरू शकता. याच्या सोबतच म्हणजे आता जर आपण बघितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सरळ सेवा भरतीच्या सुद्धा ज्या जागा निघतात ना त्याच्यासाठी तुम्हाला हेच सर्व सब्जेक्ट आहे जे मी आता सांगणार आहे. त्याच्यासोबत फक्त एक एक्स्ट्राचा सब्जेक्ट राहतो तो म्हणजे मराठी ग्रामर. तेवढा जर आपण केला तो आपलं सरळ सेवा भरतीच्या पण एक्झाम आपण काय करू शकतो देऊ शकतो. ठीक आहे. तो एक्झाम बद्दल समजलं असेल. आणि हे आपल्या बँकिंगच्या ज्या एक्झाम आहे त्या स्टार्ट होतात बघा जून नंतर. जून ते डिसेंबर पर्यंतचा पूर्ण आपल्या एक्झामचा शेड्यूल राहतो है ना. म्हणजे आता जर तुम्ही सुरुवात करत आहे तो नेक्स्ट ऑगस्टच्या वगैरे आपण एक्झाम देऊ शकतो. ठीक आहे. तर आपण समोर जाऊया. आपण बघूया याच्यात एक्झाम पॅटर्न काय राहतो किंवा बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या तुम्ही आपल्याला एक्झामच्या 3 फेजेस आहे. जर आपण PO ची एक्झाम देत आहे म्हणजे IBPS PO साठी जर आपण प्रिपेअर करताय किंवा SBI PO वगैरे तो आपल्याला 3 फेजेस मध्ये आहे. एक आहे प्रिलिम्स, दुसरी मेन्स आणि तिसरा जो आहे आपण काय देणार इंटरव्ह्यू. ठीक आहे. आणि जी प्रिलिम्स एक्झाम राहते ती क्वालिफाईंग नेचरची आहे. क्लरिकल लेवलची जी एक्झाम राहते त्याला जो आहे तो इंटरव्ह्यू नाही आहे. म्हणजे आपण POच्या बाबतीत जर बघितलं तर आपला फायनल रिझल्ट जो आहे तो मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर लागणार. आणि जर क्लर्कचा आपण बघितलं तर क्लर्कचा फायनल रिझल्ट लागतो मेन्सच्या बेसिसवर. प्रिलिम्स बद्दल जर आपण बघितलं तर प्रिलिम्स दोन्ही याच्यासाठी क्वालिफाईंग नेचरची आहे. नेक्स्ट क्वेश्चन येतो निगेटिव्ह मार्किंग. तो प्री मेन्स दोन्ही याला निगेटिव्ह मार्किंग आहे. PO असो अथवा क्लर्क असो. ठीक आहे. मग आता PO असो की क्लर्क असो प्रिलिम्सचा हा पॅटर्न आहे आपल्या एक्झामचा. म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे की आपल्याला 3 सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मी बँकिंग एक्झाम बद्दल आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बरेच विद्यार्थी कन्फ्युजन राहतात की कुठलं करिअर आपण चॉईस करायचं म्हणजे 12वी झाल्यानंतर किंवा गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये जायचं आहे तर कुठल्या करिअरला जायचं. तर बँकिंग एक्झाम बद्दल एक गोष्ट जाणून घ्या. आता मी जो आहे स्वतः UPSCचा स्टडी केलेला आहे. MPSCच्या एक्झाम्स दिलेल्या आहेत. त्यानंतर SSC दिलेला आहे. बँकिंग आहे. म्हणजे मी योग्य व्यक्ती आहे की जे तुम्हाला सांगू शकतो सर्व क्षेत्रांबद्दल. माझ्या एक्सपिरियन्स बद्दल मी तुम्हाला एक सांगतो. बँकिंग जे क्षेत्र आहे इथं लिमिटेड सब्जेक्ट आहे. म्हणजे फार जास्त सब्जेक्ट नाही आहे, कमी सब्जेक्ट आहेत. त्यानंतर जे आहे ना म्हणजे आपण इतका स्टडी केला की तो एक्झाम मध्ये येतो एवढं फक्त आपण बँकिंग मध्ये सांगू शकतो. म्हणजे आता अदर एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल आता UPSCचं जर कंपॅरिझन बघितलं तो एक पूर्ण बुक वाचून घ्या पण आपण सांगू शकत नाही की यातला प्रश्न येणार म्हणजे येणार. पण बँकिंग असं क्षेत्र आहे की तुम्ही जर समजा 200-300 प्रॉब्लेम त्या टॉपिकशी रिलेटेड करता तो आरामात तुम्हाला तेवढे 5 मार्क मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे. अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे. सब्जेक्ट पण कमी आहे आणि आपण त्याला काय म्हणू सटीकता आहे की हे येणार म्हणजे येणार आणि एवढे अभ्यास केला म्हणजे आपले मार्क मिळणार म्हणजे मिळणार. हे फिक्स आहे इथे. ठीक आहे. तर आता आपण प्रिलिम्स एक्झाम बद्दल जाणून घेऊया. प्रिलिम्स एक्झाम मध्ये जर बघितलं आपल्याला 3च सब्जेक्ट आहे. एक आहे मॅथ्स, रिझनिंग आणि तिसरा आहे इंग्लिश. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघतोय तर मॅथ्सचे आपल्याला 35 क्वेश्चन्स दिसत आहे.
35 मार्क्स साठी आणि टायमिंग आहे 20 मिनिट. रिझनिंगचे पण 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट. इंग्लिशचे पण 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिट. म्हणजे ओव्हरऑल पूर्णपणे जर टायमिंग बघितला आपण 1 तासाचा टायमिंग आहे. 100 प्रश्न आहेत आणि त्याला 100 काय आहे मार्क आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आपल्याला मिळतो आहे. बँकिंग मध्ये जो राहतो तो सेक्शनल टायमिंग राहतो आणि आपली जी बेस एक्झाम जी राहते ती कम्प्युटर बेस राहते. म्हणजे ऑफलाईन एक्झाम नाही राहत, कम्प्युटर बेसच एक्झाम राहते याची. आपण जो फॉर्म भरतो तो पण आपल्याला ऑनलाईनच भरावा लागतो, ऑफलाईन फॉर्म नसतो याचा. ऑनलाईनच पेमेंट, ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे आणि एक्झाम पण काय राहते ऑनलाईन राहते. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं सेक्शनल टायमिंग आपल्याला दिलेला आहे. म्हणजे मॅथ्सला 20 मिनिट आहे तो 20च मिनिट आहे. एक मायक्रो सेकंड सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा मिळणार नाही आहे. तिकडनं सेक्शन लागून येतात, 20 मिनिट झाले की लगेच आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये एंटर होऊन जातो. ठीक आहे. तो सेक्शनल टायमिंग आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क्स 1 अवर्सचा टायमिंग. हा प्रिलिम्सचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये जो आहे सेक्शनल टायमिंग जो आणलेला आहे तो आणलेला आहे इंग्लिशमुळे. मी तुम्हाला एखाद्या वेळेस जो स्ट्रॅटेजी आपण एक व्हिडिओ बनवू त्याच्याबद्दल याच्याबद्दल सांगेल तुम्हाला. ठीक आहे. तो सध्या आपण ओव्हरऑल बघूया फक्त. नेक्स्ट जर बघितलं आपण प्रिलिम्स जर आपण पास झालो, मी तुम्हाला आधी सांगितलं प्रिलिम्स क्वालिफाईंग नेचरचा आहे, याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर प्री जर क्वालिफाय झालो आपण तो आपली राहते मेन्स. बँकिंग मध्ये आणखी एक लक्षात घेण्याजोगती गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये जो आहे तो कालावधी खूप कमी राहतो. तो आपल्याला स्टडी करत असताना जो आहे सायमल्टेनियस स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे प्री सोबतच मेन्सचा अभ्यास करत राहणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. कारण आपली प्रिलिम झाली लगेच 8-10 दिवसांनी रिझल्ट लागतो आणि तिथून 15 ते 20 दिवसांना बँकिंगची काय राहते मेन्स राहते. म्हणजे बँकिंग क्षेत्रातली सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते खूप फास्ट आहे. म्हणजे जर आपण योग्य रीतीने आपला अभ्यास झालेला असला तर विदिन 5 to 6 मंथ मध्ये जे आहे आपल्याला जॉब आपण इथं काय करू शकतो अचीव करू शकतो. म्हणजे अदर क्षेत्रात जर आपण बघतो तर लक्षात घ्या जसं एमपीएससी आहे किंवा युपीएससी आहे किंवा अदर एक्झाम्स आहे. आता प्रिलिम्स होईल, एका वर्षानंतर त्याची मेन्स होईल, मग कुठेतरी 6 महिन्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होईल. म्हणजे आपण प्रोसेस मध्ये अटकूनच आपले 2-2.5 वर्ष जाण्याचे चान्सेस आहे. हे तुम्ही कोणालाही कंपॅरिझन विचारू शकता लागलाय. पण बँकिंग क्षेत्रात विदिन 6 ते 7 महिन्यात जर आपण योग्य रीतीने मेहनत घेतो तर आपल्याला सिलेक्शन मिळण्याचे काय असतात चान्सेस असतात. ठीक आहे. तो प्रिलिम्स नंतर आपल्याला द्यावी लागते मेन्स. मेन्सच्या बाबतीतही जर आपण बघितलं तर एक खासियत आहे की प्रिलिम्स मध्ये जे आपल्याला 3 सब्जेक्ट होते तेच 3 सब्जेक्ट कॅरी फॉरवर्ड आहे कुठं मेन्स मध्ये. म्हणजे त्याच 3 सब्जेक्टचा आपल्याला इकडे उपयोग आहे. म्हणजे वेगळा स्टडी करण्याची गरज नाही आहे. हा लेवल नक्कीच थोडीशी अपग्रेडेड राहील. तुम्ही तुम्हाला सांगितलं प्रिलिम सोबतच मेन्सचा स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथेही जर आपण बघतो मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन 60 मार्कासाठी. म्हणजे आता कुठला क्वेश्चन 1.5 तर तिथं 1 क्वेश्चन 1 मार्क्स होता. इथे कुठला क्वेश्चन 2 मार्क्सचा 1.5 मार्क्सचा 1 मार्क्सचा मात्र एक्झाम मध्ये दिलेला राहतो तुम्हाला कुठला क्वेश्चन किती मार्कासाठी आहे. ठीक आहे. रिझनिंग प्लस कम्प्युटर दिलेला आहे. आपण जर कम्प्युटरचं बघितलं तर मोस्ट ऑफ द आता इम्पॉर्टन्स उरलेला आहे फक्त रिजनल रुरल बँकेच्या एक्झाम्स मध्ये. म्हणजे आयबीपीएस किंवा एसबीआय मध्ये जर आपण बघितलं तर मेन्स मध्ये कम्प्युटरचे क्वेश्चन सध्या जे आहे ते विचारल्यात चाललेले नाही आहे. तो आपण रिजनिंगच कन्सिडर करू. 45 क्वेश्चन 60 मार्क्स आणि 60 मिनिटचा त्याला काय दिलेला आहे टायमिंग दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं जनरल अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 25 मिनिट. इंग्लिश ही आपल्याला आहे 35 क्वेश्चन 40 मार्क 40 मिनिटासाठी. ठीक आहे. एसे आणि लेटरचं जे राहते फक्त पीओ लेवलच्या एक्झामला राहते. क्लरिकल लेवलच्या एक्झामला एसे आणि लेटरची सुद्धा आवश्यकता नाही आहे. तो असा आपला हा मेन्सचा समजा पेपर आहे पॅटर्न बघितला तर आपण. ठीक आहे. चल मेन्स झाल्यानंतर आपला राहील समजा इंटरव्ह्यू है ना. त्यानंतर जर आपण बघितलं मॅथ्स मधले आपण टॉपिक्स बघूया. मॅथ्स मध्ये बघा आपल्याला 16 ते 17 टॉपिक्स आहे. त्यातले काही टॉपिक जे आहे ते प्रिलिम साठी इम्पॉर्टंट आहे आणि काही टॉपिक आपल्याला फक्त मेन्स साठी करावं लागतात. बघा बऱ्याच जणांना जे आहे इकडे भीती राहते मॅथ्सची. तर आपल्या अकॅडमी बद्दल आपली जी अकॅडमी आहे अगदी बेसिक पासून शिकवण्यासाठी खूप फेमस आहे. म्हणजे आपण प्लस मायनस पासून आपल्या क्लासमध्ये जे आहे ते टीच केल्या जाते. आणि बँकिंग बद्दल फक्त ना बऱ्याच लोकांना भीती आहे की अरे खूप डिफिकल्ट असेल कठीण असेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपलं जे मॅथ्स आहे
म्हणजे 10वी पर्यंतच्या मॅथ्स वरच बँकिंगची एक्झाम आपण काय करू शकतो, पास करू शकतो. काही विद्यार्थ्यांना भीती असते की माझं 10th नंतर मॅथ्सच नव्हतं, तर मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की आपलं जे मॅथ्स आहे 10वी पर्यंतच मॅथ्स आहे. इकडे साइन कॉस थिटा किंवा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह याचं काहीच काम नाही आहे. आणि अगदी मिनिमम टॉपिक आपण प्रिपरेशन करून जे आहे इझिली बँकिंगची एक्झाम काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. सांगायचे झाले तर मी तुम्हाला यातले 5-7 टॉपिक सांगून देतो. बाकी त्याची स्ट्रॅटेजी आपण लागल्यास नंतर बघूया. ठीक आहे. म्हणजे यामध्ये बघा आता हा सिम्प्लिफिकेशन, ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन एक टॉपिक, दूसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिसरा नंबर सिरीज, चौथा आहे डी आय. त्यानंतर जर आपण बघितलं तर ऍव्हरेज. मी तुम्हाला सोपे सोपे टॉपिक सांगत आहे, म्हणजे सोपे टॉपिक आणि मिनिमम टॉपिक करून आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, मार्क इथं कव्हर करू शकतो. ठीक आहे. तो 6 टॉपिक झालेले आहे. त्याच्यानंतर हा टाइम अँड वर्क एक इझी टॉपिक आहे. ठीक आहे. एजेस 8 नंबर देतो मी याला. ठीक आहे. तर आता तुम्ही विचार करा, तसे तर आपल्या समोर 16 ते 17 टॉपिक दिसत आहे, पण त्या 16-17 टॉपिक पैकी हे मिनिमम 8 टॉपिक जरी आपण व्यवस्थित करतो तरी आपण प्रिलिम्स काय होऊ शकतो, पास होऊ शकतो. आणि मेन्स मध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ द डीआय विचारले जातात. अदर चॅप्टरचं आपल्याला फक्त बेसिक नॉलेज जरी असलं तरी आपण मेन्सची एक्झाम काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. म्हणजे मिनिमम टॉपिक करून, म्हणजे आता तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर हे फर्स्ट 4 टॉपिकच जे आहे ते कुठल्याही बँकिंगच्या प्रिलिम्स एक्झाम मध्ये नाही काही तर तुम्हाला 20 मार्क देऊन जातात. किती मार्क देऊन जातात, 20 मार्क तुम्ही या फक्त 4 टॉपिकच्या भरोशावर काय करू शकता, कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि हे जे आहेत मग म्हणजे 20 मार्क तुमचे इथं झाले आणि 4 ते हे 3-4 टॉपिक जरी तुम्ही एक्स्ट्राचे करून ठेवले तरी तुम्हाला जे आहे 4 ते 5 मार्क एक्स्ट्रा काढता येतात. आणि मॅथ्स मध्ये तुमचा 20 ते 25च्या मधात जरी स्कोअर असेल आउट ऑफ 35 तरी आपण जे एक्झाम काय आहे क्रॅक करू शकतो. ठीक आहे. तर हे मॅथ्सचे टॉपिक आहे. स्ट्रॅटेजीचा मी नक्कीच एक व्हिडिओ टाकेल, याचा अभ्यास कसा करायचा आहे आणि कसं कव्हर करायचा आहे. तर ठीक आहे. नेक्स्ट बघा, दिस इज अबाउट मॅथमॅटिक्स. नेक्स्ट जर बघितलं आपण, आपला टॉपिक आहे रिझनिंग. रिझनिंग मध्ये आपल्याला फक्त जे आहे वर्बल रिझनिंग आहे, नॉन वर्बल रिझनिंग नाही आहे. नॉन वर्बल रिझनिंग जे राहते ते एमबीए सीटी ला राहते. एमबीए सीटी वर सुद्धा आपण एक व्हिडिओ प्रोव्हाइड करू नक्कीच जर तुमची डिमांड असेल तर. ठीक आहे. तो आपण बँकिंगचं रिझनिंग जर बघितलं तर यामध्ये म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात इझी जर कुठली एक टॉपिक असेल तर तो आहे रिझनिंग. म्हणजे सब्जेक्ट जो आहे समजा इझी सब्जेक्ट आहे रिझनिंग, जो विद्यार्थ्यांना आवडतो सुद्धा आणि त्याच्यात चांगले मार्क सुद्धा काय होतात, कव्हर होतात. तो रिझनिंग मध्ये असं आहे की रिझनिंग मध्ये आपल्याला सर्वच टॉपिक करायचे आहे, म्हणजे यातला कुठला आपण लिव्ह करू शकत नाही. मॅथ्स मध्ये तुम्ही मिनिमम 8 जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले 8-9 टॉपिक, एखाद्याचं मॅथ्स चांगलं असेल तर नक्कीच सर्वच करायला पाहिजे. बट जर मिनिमम मॅथ्सची काही जणांना भीती असेलच तर ते 7-8 टॉपिक करूनही आपण इझिली काय होऊ शकतो, पास होऊ शकतो. रिझनिंग बद्दल सांगायचं झालं, रिझनिंग मध्ये सर्वच सब्जेक्ट सर्वच टॉपिक जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. फक्त यामध्ये लक्षात घ्या की हा जो इनपुट आउटपुट आहे, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आणि अनालिटिकल रिझनिंग, हे 3 टॉपिक जर बघितले आपण तर हे फक्त मेन्स मध्ये विचारले जातात. बाकी सर्व टॉपिक जे आहे ते प्रिलिम्स मध्ये विचारले जातात. यापैकी जसं आपण बघितलं की रिझनिंग जो आहे आपल्याला 35 मार्कासाठी आहे. आणि 35 पैकी जर तुम्ही बघितलं तर हे जे 2 टॉपिक आहे, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल, तो लक्षात घ्या आउट ऑफ 35 या 2 टॉपिकला 20 मार्क्सच्या अराउंड मार्क्स राहतात. म्हणजे बाकीचे ऑल टॉपिक्स 15 to 20 मार्क्स साठी आणि हे 2 टॉपिक जे आहे 15 ते 20 मार्कासाठी जे आहे एक्झाम मध्ये विचारले जातात. याची काय स्ट्रॅटेजी, आपण कसा अभ्यास करायला पाहिजे हे मी जसं तुम्हाला सांगितलं नक्कीच आपण नंतर बघूया. आज फक्त आपण हे बघत आहे, सिलेबस बघत आहे आणि बाकी जनरल आपले प्रश्न कव्हर करत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. अच्छा, ठीक आहे. तर हे झालं प्रिलिम्स बद्दल. याच्याबद्दल जर बघितलं रिझनिंग बद्दल तर यातले सर्वच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. जे मी पॉइंट दिले आहेत तुम्हाला ते मेन्स साठी आहेत. बाकी सर्व प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये दोन्ही याच्यात येतात. म्हणजे आधी जर आपण बाकीचे टॉपिक करून ठेवले आणि हे टॉपिक आपण नंतर जरी प्रिपेअर केले 3 टॉपिक तरी डुएबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला जो सब्जेक्ट आहे दॅट्स इंग्लिश. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये इंग्लिश बद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं बँकिंगचं जे इंग्लिश आहे ते ग्रामर बेस नाही आहे. म्हणजे आपल्याला बरीचशी भीती जी राहते ती ग्रामरची राहते. बँकिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये
बघा तुम्ही आपल्याला काय काय विचारलं जाते. रिडिंग कॉम्प्रहेन्शन, रिडिंग कॉम्प्रहेन्शन किंवा म्हणू आपण पॅसेज सॉल्विंग, म्हणजे 30 मार्काचा रिजनिंगचा सेक्शन आहे. त्याच्यापैकी 10 मार्कासाठी जो आहे तो एक पॅसेज आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. म्हणजे एक पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेज वरचे काय सॉल्व्ह करावं लागतात, 10 क्वेश्चन. म्हणजे आपल्याला जर पॅसेज चांगला रीड करता येते, अंडरस्टँड करता येतो, तर त्याच्यावरचे क्वेश्चन आपण आरामात काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे याच्यात ग्रामरचं आपल्याला जास्त वर्क नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण क्लोज टेस्ट. आता क्लोज टेस्ट काय राहते, पुन्हा एक पॅसेज दिलेला राहतो, त्याच्यात रिकाम्या जागा राहतात, फिलर्स म्हणू आपण त्याला. तो इथे जे आहे ग्रामरची आवश्यकता नाही आहे. पॅरा जंबल जर बघितलं आपण, तर यामध्ये आपल्याला ग्रामरची आवश्यकता पडत नाही. तर मी तुम्हाला सांगेल की इंग्लिश सब्जेक्ट जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर यामध्ये रिडिंग करणं खूप गरजेचं आहे. ग्रामरचा पोर्शन जो आहे तो फार कमी आहे, मिनिमम टॉपिक आहे. आणि मोस्ट ऑफ दी इंग्लिशचं सेक्शन ते लोक खूप चांगल्याने सोडू शकतात ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे. ठीक आहे, इंग्लिश चांगला आहे म्हणजे मला एक तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात घ्या की आता जर काही विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील किंवा नुकतं 12वी झाली असेल किंवा सेकंड इयरला असेल, तर माझं सजेशन राहील, जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आणि प्रिफरेबली बँकिंग मध्ये जर चांगला स्कोर करायचा असेल इंग्लिश सेक्शन मध्ये, तर आपल्याला जे आहे इंग्लिशचं रीडिंग वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आतापासून जर तुम्ही कुठली गोष्ट करू शकता, तर माझ्याकडनं इंग्लिश साठी तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही जे आहे शाळेचे बुक्स किंवा सीबीएसई पॅटर्नचे बुक इंग्लिशचे, म्हणजे 5th to 10th किंवा आता तर आताचे काही बुक्स असे आहे की फर्स्ट स्टँडर्ड पासून जर तुम्ही रीड केले तरी चालेल. म्हणजे आता कसं आहे, लक्षात घ्या की कुठलाही सब्जेक्ट जर आपल्याला जमत नाही, तर माझा तरी एक्सपिरियन्स हे सांगतो की आपली शाळेतच काहीतरी गडबड झालेली आहे, आपण तिथंच व्यवस्थित अभ्यास केलेला नाही आहे. तर मी तुम्हाला सांगेल, म्हणजे मोठे मोठे ग्रामर्सचे बुक्स वाचल्यापेक्षा इंग्लिशसाठी किंवा कुठले ट्युशन क्लासेस लावल्यापेक्षा तुम्ही जे आहे रीडिंगवर इंग्लिशवर काय करा, भर द्या. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं, हे मी तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग आणि इंग्लिशचा जो आहे सिलेबस दाखवलेला आहे, थोडंफार त्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. त्यानंतर जर बघतो, हे आपल्या क्लासेसचे रिझल्ट आहे आतापर्यंतचे. आतापर्यंतचे इन द सेन्स हे एकाच वर्षाचे रिझल्ट आहे, याच्या आधी आपण बरेचसे रिझल्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. 23-24 रिझल्ट आहेत हे. ठीक आहे, या वर्षीचे पण रिझल्ट आहेत यामध्ये. आता जर आपण बघितलं, आपल्या इथं जे क्लासेस आहे ते कशा प्रकारे चालतात, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्म मध्ये आपल्या इथे क्लास अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपल्या क्लासचं ऍप सुद्धा आहे, एसयूबीटी नावाने प्ले स्टोअरवर तुम्ही बघू शकता. आपल्या क्लासमधून जे आहे नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आपल्या क्लासमध्ये जे आहे क्लासेस तुम्ही लाईफ टाईम रिपीट करू शकता. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळ्या फॅकल्टी आहेत. ठीक आहे, बॅचेस टायमिंग आहेत, म्हणजे वेगवेगळे फ्लेक्झिबल टायमिंग आहे. कोणाचं मॉर्निंगला नसेल तर मग इव्हिनिंगला सुद्धा आहे, आफ्टरनूनला सुद्धा आहे. ठीक आहे, एसी क्लासरूम आहे, बाकी सर्व फॅसिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज, क्लास रिपिटेशन, सर्वात महत्वाची आपल्या इथली जी फॅसिलिटी आहे ना, ती बघा क्लास रिपिटेशन फॅसिलिटी. म्हणजे आता काय होते की आता एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल किंवा सेकंड इयरला असेल, तो विचार करतो की मला तर जी एक्झाम द्यायची आहे, आफ्टर ग्रॅज्युएशन द्यायची आहे, तर मी आतापासून जर समजा क्लासेस लावले आणि आपण बघतो की बँकिंगचा क्लास जो आहे तो 6-7 महिन्यामध्ये जो आहे तो ओव्हर होऊन जातो. मग आता 6-7 महिने आणि आपण एवढं सिरियसही नसतो त्यावेळेला, किंवा मी फर्स्ट इयर मध्ये जर क्लास केला तर फायनल इयर पर्यंत तर मी विसरून जाईल. पण आपल्या क्लासमध्ये असं आहे, तुम्ही फर्स्ट इयर मध्ये क्लास केला, तुम्हाला पुन्हा जरी रिपीट करायचं आहे तर यू आर अलाउड, किती वेळा तुम्ही जे आहे रिपीट करू शकता. इव्हन इफ ऑनलाईन क्लासेस वाल्यांना सुद्धा आपण रिपिटेशन फॅसिलिटी काय करत आहे, प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे आपलं ग्रॅज्युएशनच्या सोबत येतं, थोडं थोडं नॉलेज येत राहते. म्हणजे आपण बघतो आता बऱ्याच वेळेला की एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, वयाच्या 21व्या वर्षी नोकरीवर लागली, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की तो 21व्या वर्षी लागलेला नसतो, त्यांनी जे आहे प्रिपरेशन अर्ली स्टार्ट केलेलं असते. बट आपल्याला दिसते की ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर तो लागला, पण त्याची सुरुवात आपण पुढे बघत नाही. त्याची सुरुवात जी झालेली असते ती फर्स्ट इयर सेकंड इयर पासून त्यांनी अभ्यासाला काय केलं असते, सुरुवात केलं असते. किंवा क्लासेस जरी लावले नसेल तर एखाद्या विद्यार्थ्याला तसं फॅमिली बॅकग्राऊंड मिळतो, गायडन्स मिळते, आणि आपल्याकडे काय नसते, गायडन्स नसते. तो बघा, आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2-4 वर्ष लावल्यापेक्षा जर आपण ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच जर थोडा 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 प्रिपरेशन करत गेलो, तर मला असं वाटते की आपण जे आहे अगदी ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर आपल्या हाती जॉब असेल. आणि कमी वयात जॉब मिळण्याचे भरपूर सारे फायदे असतात, मी एखादा व्हिडिओ त्याच्यावरही बनवेल. ठीक आहे, तो या क्लासच्या आपल्या फॅसिलिटी आहे.
हे आपले MBA चे पण रिझल्ट आहेत समजा तेव्हाचे 2025 चे रिझल्ट आहेत MBA चे. ठीक आहे.